सिद्धिविनायक ॲग्रो विलास ब विभाग, विजय हनुमान कबड्डी संघ केडगाव ब विभाग, शाहू क्रीडा मंडळ पाचगणी। ज्ञानेश्वर कबड्डी संघ काटोली ब विभाग, टेबल लाईन व्यापारी असोसिएशन पातळी ब विभाग, अंतिम पुकार। दोन्ही संघांना या स्पर्धेतला अंतिम पुकार। शेवटची 2 मिनिटं, 2 मिनिटात दोन्ही संघ हजर न झाल्यास दोन्ही संघ या स्पर्धेतून बाद करण्यात येणार। ज्ञानेश्वर कबड्डी संघ काटोली ब विभाग, टेबल लाईन व्यापारी असोसिएशन पातळी ब विभाग। टेबल लाईन व्यापारी असोसिएशन पाचगणी। संघ व्यवस्थापक टेबल लाईन व्यापारी असोसिएशन पाचगणी। सिद्धिविनायक क्रीडा मंडळ, सिद्धिविनायक क्रीडा मंडळ विभाग ब विभाग आणि शाहू क्रीडा मंडळ पाचगणी ब विभाग दोन्ही संघांनी खेळण्यासाठी तयार आहे। क्रीडांगण क्रमांक 3 करिता सिद्धिविनायक ॲग्रो विलास ब विभाग आणि शाहू क्रीडा मंडळ पाचगणी ब विभाग क्रीडांगण क्रमांक 3 साठी करायचे आहे। सिद्धिविनायक कबड्डी संघ सातारा आणि सिद्धिविनायक कबड्डी संघ विलास क्रीडांगण क्रमांक 1 साठी। ए मागं बस, मागं सरून बस, खाली बस, खाली बस, त्यांना खाली बसून घ्या। ए दादा खाली बस ना। व्यापारी असोसिएशन आणि ज्ञानेश्वर कबड्डी संघ काटोली या दोन्ही संघांना वारंवार पुकार देण्यात आलेला होता। यामध्ये ज्ञानेश्वर कबड्डी संघ काटोली हा क्रीडांगणामध्ये दाखल झालेला असून टेबल लाईन व्यापारी असोसिएशन या संघाला शेवटचा 1 मिनिट देण्यात येत आहे। आपल्याकडे वेळ फार कमी असल्यामुळे सर्व संघाचे सर्व व्यवस्थापकांना सूचना आहे। आपण उशीर आला तर 10 मिनिटाच्या ऐवजी 5 मिनिटाचाच खेळ खेळवला जाणार आहे। सर्व संघाचे संघ व्यवस्थापक आपण याची नोंद घ्यायची आहे। सामने वेळ पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून सामन्याचा कालावधी हा 10 मिनिटांऐवजी 5 मिनिटे करावा लागेल। सर्व संघाचे संघ व्यवस्थापक आपण याची नोंद घ्यायची आहे। दुपार 17 नंतर हे क्रीडांगण राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी
देण्याचे आहे. त्यामुळे आता आपल्याकडे अवधी कमी राहिलेला आहे. अंतिम सामना आजच खेळवण्याचा आहे. त्यामुळे नाईलाजास्त आपण केलेल्या विलंबामुळे पुढील सामने हे 10 मिनिटांऐवजी 5 मिनिटांचे खेळवले जातील. याची सर्व संघ व्यवस्थापनाने नोंद घ्यायची आहे आणि आपले संघ वेळेत दाखल करायचे आहे. सिद्धिविनायक कबड्डी संघ सातारा आणि सिद्धिविनायक कबड्डी संघ बिलाल विभाग दोन्ही संघाचे संघ व्यवस्थापक क्रीडा क्रमांक 1 साठी तयार व्हायचे आहे. सिद्धिविनायक कबड्डी संघ सातारा आणि सिद्धिविनायक कबड्डी संघ बिलाल विभाग क्रीडा क्रमांक 1 साठी तयार व्हायचे. क्रीडा क्रमांक 2 वरील पंच सामना खेळण्यासाठी तयार. पंच सर्व सन्माननीय पंच सर्व सन्माननीय पंच क्रीडांगण क्रमांक 2 वरील नाव नोंदणी करून घ्या. सर्व सामनाधिकारी श्री उमेश सागरे, श्री चंद्रकांत पाटील, श्री काका भिसे, श्री अमोल कुंभार, श्री राम चौगुले, श्री विश्वास चालुके, सौ सपना केळकर, श्री जितेंद्र थोरात आणि श्री काका भिसे आपण सर्वांनी क्रीडांगणावरती दाखल व्हायचे. त्याचप्रमाणे पंच श्री संतोष पवार, श्री राहुल कांबळे, श्री राजू काकडे, श्री अशोक कदम, कोंडीबाद जाधव, श्री अमोल कलंबे, श्री सुनील खरा, श्री आकाश माने, श्री संदेश कासोडे, श्री गणिबाई शेख, श्री जिलानी शेख आणि श्री ज्ञानेश्वर कारंजकर सर्व सन्माननीय पंच आपण तत्काळ क्रीडांगणावरती दाखल व्हायचे. 55 सामना थांबत आहे. सर्व पंचांना एक सूचना आहे. आपल्याकडे फार थोडा वेळ शिल्लक राहिलेला आहे. सर्व सन्माननीय पंचांना विनंती आहे की आपण क्रीडांगणावरती दाखल व्हा. सर्व पंचांनी तत्काळ क्रीडांगणावरती दाखल व्हायचे. त्याला पहिला बाहेर जाऊ दे तरी गेला व्यायाम मंडळाच्या कार्यकारिणीमार्फत आपल्या सर्वांना सूचित करण्यात येत आहे. सर्व पंच आपण तत्काळ क्रीडांगणावरती दाखल व्हा. श्री सुनील पाटील
क्रीडांगण क्रमांक 2 साठी पंच पंचाची व्यवस्था करायची आहे. सिंगल कॉल सांगून झालं आता जन्मीमाता कबड्डी संघ किंगळी आणि शिवप्रताप कबड्डी संघ शिरोली कोल्हापूर क्रीडांगण क्रमांक 2 साठी तयार व्हायचे. सिद्धिविनायक ॲग्रो बिलार ब विभाग आणि शाहू क्रीडा मंडळ पाचगणी ब विभाग क्रीडांगण क्रमांक 3 साठी तयार व्हायचे. त्याचप्रमाणे सिद्धिविनायक कबड्डी संघ सातारा आणि सिद्धिविनायक कबड्डी संघ बिलार ब विभाग क्रीडांगण क्रमांक 1 साठी तयार व्हायचे. सर्व संघाचे संघ व्यवस्थापक आपण आपले संघ खेळण्यासाठी तयार ठेवायचे आहे. सर्व पंचांना विनंती आहे की आपण कृपया सर्वजण श्री सचिन जानकर टेबल एंड व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष व्यासपीठाकडे चालले.
वाकडेश्वर कबड्डी संघ राजपुरी गोळीबार आणि केएसके असोसिएशन जावली क्रीडांगण क्रमांक 3 साठी पुढील पुकार आहे. वाकडेश्वर कबड्डी संघ राजपुरी गोळीबार आणि केएसके असोसिएशन जावली. लास्ट ओवर कॅप्टन कॅप्टन एवढा एवढा सिद्धिविनायक कबड्डी संघ सातारा आणि सिद्धिविनायक कबड्डी संघ भिलार गोळीबार क्रीडांगण क्रमांक 1 साठी तयार राहायचे. लाईन सगळे लाईन बसवा. मागे सरा के मागे सरा. जनीमाता कबड्डी संघ बिगर गोळीबार आणि शिवप्रताप कबड्डी संघ शिरोडी कोल्हापूर क्रीडांगण क्रमांक 2 साठी तयार राहायचे. सिद्धिविनायक ॲग्रो भिलार गोळीबार आणि शाहू क्रीडा मंडळ पाचगणी गोळीबार क्रीडांगण क्रमांक 3 साठी तयार राहायचे.
श्री सुरेश मालुसरे कृपया व्यासपीठावर चला. आवाज येतोय का? आवाज येतो तुमचा? काय बोलतोय ते? हां. Last 3 minutes. जनीमाता कबड्डी संघ किंगळविभाग आणि शिवप्रताप कबड्डी संघ शिरोली कोल्हापूर क्रीडांगण क्रमांक 2 साठी तयार राहायचे. सिद्धिविनायक ॲग्रो बिलार ब विभाग आणि शाहू क्रीडा मंडळ पालघर ब विभाग क्रीडांगण क्रमांक 3 साठी तयार राहायचे. सिद्धिविनायक कबड्डी संघ सातारा आणि सिद्धिविनायक कबड्डी संघ बिलार ब विभाग क्रीडांगण क्रमांक 1 साठी तयार. सिद्धिविनायक कबड्डी संघ सातारा आणि सिद्धिविनायक कबड्डी संघ बिलार विभाग दोन्ही संघाचे संघ व्यवस्थापक आपले संघ खेळण्यासाठी क्रीडांगण क्रमांक 1 साठी घेऊन चालायचे आहे. चालू सामना संपल्यानंतर या ठिकाणी सिद्धिविनायक कबड्डी संघ सातारा आणि सिद्धिविनायक कबड्डी संघ बिलार विभाग या दोन संघांदरम्यान सामना खेळवण्यात येणार आहे. जनीमाता कबड्डी संघ किंगळ विभाग शिवप्रताप कबड्डी संघ शिरोली कोल्हापूर क्रीडांगण क्रमांक 2 साठी दोन्ही संघाचे संघ व्यवस्थापक आपले संघ तयार ठेवायचे आहे. सिद्धिविनायक ॲग्रो बिलार ब विभाग आणि शाहू क्रीडा मंडळ पालघर ब विभाग क्रीडांगण क्रमांक 3 साठी तयार राहायचे. वाकलेश्वर कबड्डी संघ राजपुरी ब विभाग KSK असोसिएशन दावली क्रीडांगण क्रमांक 3 साठी तयार राहायचे.